विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 उमेदवार ठरले। संदीप जोशी, संजय केणेकरांसह दादाराव केचेंना उमेदवारी, तर विधान परिषदेच्या 27 मार्चला निवडणुका पार पडणार, पोटनिवडणूक होणार। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस। भाजपकडून 3 उमेदवार घोषित, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होणं अजून बाकी। अजित पवारांच्या उपस्थितीत आज मुंबईत महत्त्वाची बैठक। विधान परिषदेच्या एका जागेसाठी दादांच्या राष्ट्रवादीत 75 इच्छुकांचे अर्ज, तर जिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांची नावं आघाडीवर। राष्ट्रवादी काँग्रेसची दुपारी बैठक। विधान परिषदेच्या एका रिक्त पदासाठी 75 इच्छुकांचे अर्ज, जिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांचं नाव आघाडीवर, तर बैठकीत एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दलाचा इशारा। सरकारनं औरंगजेबाची कबर काढावी, नाहीतर बाबरीप्रमाणे उद्ध्वस्त करू, बजरंग दल आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेत वाढ, तर एसआरपीएफची तुकडी आणि 2 पोलीस अधिकारी या ठिकाणी तैनात। उन्हाची तीव्रता वाढताच राज्यातल्या धरणातील पाणी पातळी खालावली। मार्च महिन्यातच 3000 मोठ्या आणि मध्यम धरणातील पाणीसाठा हा 52.71%। रायगड जिल्ह्यातील कशेडी ते खारपाडा या दरम्यान आज अवजड वाहतूक बंद। महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय। जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहणार। मुंबईमध्ये हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत, तर AQI 125 वर। अंधेरीमध्ये मात्र वाईट हवेची नोंद। लष्कर ए तोयबाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पाकिस्तानात ठार। अज्ञात हल्लेखोरांकडून हाफिज सईदचा साथीदार अबू कताल सिंघीचा खात्मा। भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यामध्ये कतालचा सहभाग।